उन्हाळी वाळवण एपिसोड 18 मध्ये आज आपण गव्हाच्या चिकाच्या भरपूर असे तीळ घालून बनवलेल्या चकल्या बनवणार आहोत, ज्या विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीकडे बनवल्या जातात। तयार मिश्रणापासून कुरडई किंवा पळी पापड देखील बनवू शकतात, ते सुद्धा इतकेच चवीला छान लागतात। त्यासाठी इथे चीक बनवून घेतला, जो कुरडीला बनवून घेतो तसा। इथे एक पातेलं चीक होता, त्यासाठी 2 पातेलं पाणी वापरायचे। नंतर इथे अर्धा किलो एवढे तीळ घेतलेले आहे। तिळाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि गव्हाचा जो चीक तयार करून घेतलेला आहे तो यामध्ये हळू सोडत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। चांगलं गाठ व्हायला नको, एकसारखं असं हलवून घ्यायचं। नंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवरती शिजवून घ्यायचं। नंतर यामध्ये घेतलेले सर्व तीळ वापरायचे आहेत। नंतर याच्या एकसारख्या अशा चकल्या बनवून घ्यायच्या। याचे तुम्ही पळी पापड घालू शकता किंवा कुरडया देखील बनवू शकता, पण त्यासाठी सोऱ्या असतो ना, तो थोड्या मोठ्या होलचा लागतो, म्हणजे यातून तीळ पडले जातात। इथे मी थोडासा प्रयत्न केला होता, पण कुरडई काय जमत नव्हती, सो चकल्या केल्यात। खूप छान झाल्या, त्याही वाळून 2 दिवसाच्या उन्हामध्ये कडकडीत वाळायला पाहिजे, एकदम ठिसूळ होतात। वाळल्यानंतर काहीशा अशा होतात। ह्या तळून किंवा अशाच खायच्या, आमच्याकडे अशाच खाल्ल्या जातात। तुम्ही तळून देखील छान या चवीला लागतात। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा। सोबतच गव्हाचा चीक जर बघायचा असेल कसा बनवला तर कमेंट करा।